मित्रांनो, आपण आता एक छानशी गोष्ट पाहणार आहोत. टोपीवाला आणि माकड. एकेकाळी एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या विकायचा. एके दिवशी तो खूप टोप्या घेऊन दुसऱ्या गावात फार विकायला तहान लागली निघाला. होती. दुपार झाली, सूर्य खूप तापला होता. चालून चालून तो थकला. रस्त्याच्या कडेला एक मोठं झाड होतं. टोपीवाल्याने टोपल्यांची टोपली खाली ठेवली आणि झाडाखाली थोडा वेळ झोपला. त्या झाडावर खूप माकडं राहत होती. बापरे. टोपीवाल्याची टोपली पाहून माकडं माझी खाली टोपली आली. रिकामी आहे. त्याने टोपली उघडली आणि प्रत्येक माकडाने एक एक टोपी डोक्यावर अरे घातली. बापरे. थोड्या वेळाने टोपीवाला उठला. त्याने टोपलीकडे पाहिलं तर टोप्या गायब. वर पाहिलं तर काय आश्चर्य! सगळी माकडं झाडावर बसून टोप्या घालून बसली होती. टोपीवाला खूप विचार करू लागला. त्याने डोकं खाजवलं तर माकडांनीही डोकं खाजवलं. त्याने हात वर केला तर माकडांनीही हात वर केला. मग टोपीवाल्याला एक युक्ती सुचली. त्याने स्वतःच्या माझ्या डोक्यावरची टोप्या मी टोपी घेऊन काढली जातोय. आणि जमिनीवर फेकली. माकडं खूप नक्कल करायची. त्यांनीही आपापल्या टोप्या काढून खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटकन सगळ्या टोप्या गोळा शांतपणे केल्या, विचार केला टोपलीत ठेवल्या आणि तर आनंदाने अडचणीतून पुढच्या मार्ग गावाकडे सापडतो. निघाला. बोध हुशारीने आणि शांतपणे